बातमी। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अखेर रवींद्र वायकर हे 48 मतांनी विजयी घोषित झालेले आहेत। फेर मतमोजणीनंतर सुद्धा पुन्हा एकदा रवींद्र वायकर यांच्या नावाचा विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, अखेर रवींद्र वायकर पुन्हा एकदा 48 मतांनी विजयी घोषित झालेले आहेत, काय नेमकं घडलंय? एकूण जर का बघायचं तर 26 फेऱ्या यामध्ये पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि टपाल जे मतदान होतं त्याच्या संदर्भात देखील पुन्हा एकदा जे व्हेरिफिकेशन आहे ते देखील होताना पाहायला मिळालं। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार असं कळतं आहे की जे इनव्हॅलिड पोस्टल वोट्स होते त्याचं देखील व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि त्यामुळेच अमोल कीर्तीकर यांना 4,52,596 मतं पडली आहेत, तर रवींद्र वायकर यांना 4,52,644 मतं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशातच रवींद्र वायकर हे विजयी घोषित होईल या त्याची अधिकृत घोषणा देखील थोड्याच वेळात आपल्याला होताना पाहायला मिळेल। थोडक्यात शिंदे गटासाठी एक का होईना पण मुंबईतून ही एक चांगली बातमी आली असं म्हणता येईल अभिषेक? नक्कीच, कारण एकूण 6 जागा आपल्याला यामध्ये पाहायला मिळालेल्या होत्या। या 6 जागा ज्या मुंबईच्या आहेत त्यामध्ये एक मोठी जर का विजय पाहायचा भाजपचा तर तो पियुष गोयल यांचा आपल्याला होताना पाहायला मिळाला आहे। साधारणपणे 3-3.5 लाखांपर्यंत जी लीड आहे ती त्यांच्याकडनं घेण्यात आलेली होती। दुसरी मोठ्या प्रमाणात अतितटीचे जे सामने आहे तो आपल्याला एक उत्तर पश्चिम असेल किंवा मग उत्तर मध्य असेल इथं पाहायला मिळालेला आहे। त्यामध्ये वर्षा गायकवाड ह्या विजयी झाल्या, तर जी उत्तर पश्चिम हा मतदारसंघ होता ज्यामध्ये थेट लढत ही आपल्याला अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर ही पाहायला मिळालेली होती। यात कुठंतरी विजय जो आहे तो रवींद्र वायकर यांचा झालेला आहे। एकूणच शिंदे गटासाठी दिलासादायक म्हणावं लागेल। या अगोदर जर का बघायचं तर राहुल शेवाळे असतील हे देखील इथनं शिंदे गटाकडनं हे खासदार होते, सोबतच उत्तर पश्चिममधनं गजानन कीर्तीकर हे खासदार होते। त्यामुळे एकूण जी संख्या आहे ती कुठेतरी आपल्याला कमी होताना पाहायला मिळत होती, कुठे एकही त्यांचा खासदार येत नाही का अशी परिस्थिती होती। मात्र या संपूर्ण अतितटीच्या लढतीमध्ये कुठंतरी जे रवींद्र वायकर आहे यांनी बाजी मारली आहे आणि 48 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे।